साबुदाणा पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाण्याचं पीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी. साबुदाणा बारीक वाटायचा आणि चाळायचा. आता पाण्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि गाठी न होऊ देता हे पाणी मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण पारदर्शक आणि चिकट होईपर्यंत गॅसवर सतत ढवळत शिजवायचं. आता तयार झालेल्या या मिश्रणाचे पापड घालायचे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित वाळवून घ्यायचे. झाले आपले साबुदाणा पळी पापड तयार. आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल साबुदाण्याचे पापड. तर हे पापड आपण बनवण्यासाठी ना साबुदाणा भिजत नाही घालणार, मिक्सरला नाही फिरवणार, अजिबात नाही. फटाफट ही रेसिपी बनवून तयार होते. तर सगळ्यात आधी मी इथे काय केलेलं आहे, 1 कप साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलं. हे पीठ बनवण्यासाठी काय केलं, 1.25 कप साबुदाणा मिक्सरमध्ये घातला आणि तो छान त्याची बारीक पूड करून घेतली. जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड करून घ्यायची. त्यानंतर रवा चाळायची किंवा पीठ चाळायची जी चाळणी असते ती चाळणी घेतली. त्यामध्ये तो दळलेला साबुदाणा घातला आणि छान चाळून घेतला. छान असं पिठाळ म्हणजे पीठच झालं पाहिजे साबुदाण्याचं, त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं. 1 कप साबुदाण्याचं पीठ आहे तर 5 कप इथे पाणी मी घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मीठ, साधारण 1 चमचाभर मीठ आणि हा कपभर साबुदाण्याचं पीठ. आता हे पीठ आहे ना, हे पीठ छान एकत्र करून घ्यायचं. यातल्या गुठळ्या आधी सगळ्या काढायच्या, त्याशिवाय गॅस सुरू नाही करायचा. पाणी थंड आहे आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते पटकन यामध्ये विरघळून जातं, गुठळ्या वगैरे फार राहत नाही. आता गॅस केला आहे मी सुरू आणि मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत. एकसारखं ढवळत मी शिजवते आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं हे शिजायला सुरुवात झाली आहे, दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे ना एकसारखं ढवळतच शिजवायचं आहे. ही प्रोसेस करत असताना अजिबात चमचा सोडवायचा नाही, एकसारखं ढवळत राहायचं शिजत असताना. आता 10 मिनिटं झालेलं आहे, हे मी शिजवते. आता या स्टेजला यामध्ये मी आणखी 2 कप गरम पाणी ॲड करणार आहे. सुरुवातीला नाही घातलं कारण कढई तितकीशी मोठी नाही आहे. हे 1 कप आणि आणखी 1 कप पाणी ॲड करणार आहे आणि हे छान शिजवत राहायचं. सो आधी 1 कप घातलं आणि आता पुन्हा 1 कप गरम पाणी घालते. सो टोटल यामध्ये 1 कप साबुदाणा घेतला होता तर 7 कप पाण्याचा वापर करतोय आपण. सो सुरुवातीला 7 कप पाणी घातलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर मग नंतर 2 कप पाणी ॲड करू शकता. पण हे परफेक्ट प्रपोर्शन आहे. कढई फक्त थोडीशी लहान आहे माझी, त्यामुळे मग मी पाणी आधी सगळं नाही घातलं. सो टोटल 7 कप पाणी लागतं जर 1 कप साबुदाण्याचं पीठ असेल तर. आता हे छान याला ग्लेज येईपर्यंत आपण शिजवून घेतो आणि इथे बरोबर आणखी 15 मिनिटं हा साबुदाण्याचं पीठ मी शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल एकदम ट्रान्सल्युसंट झालेलं आहे, काचेसारखं असं पारदर्शक झालेलं आहे. आता या स्टेजला मी करते गॅस बंद आणि आता पटापट आपण याचे पापड घालून घेऊया. आणि आता इथे मी एक पॉलिथिनमध्ये प्लॅस्टिकचा पेपर लाईनअप केलेला आहे, त्यावर मी हे पापड घालते. प्लॅस्टिकचा पेपर तुम्हाला नसेल वापरायचं तर स्टीलच्या प्लेट्स वापरू शकता, सिलिकॉन मॅट्स येतात त्या वापरल्या तरी चालेल किंवा मग बटर पेपर येतात, बटर पेपरवर पण तुम्ही हे पापड घालू शकता. फक्त पेपर म्हणजे पिसेसमध्ये तुम्हाला ठेवावं लागतं. हे स्प्रेड करायची अजिबात गरज नाही, फक्त हे असं घालायचं आणि 2 पापडमध्ये ना डिस्टन्स ठेवायचं. या पद्धतीने आणि हे पापड असे छानपैकी सगळे घालून झाले की हवेखाली सुकवू शकता किंवा उन्हामध्ये हा पेपर ठेवला तरी काही हरकत नाही. पण हवेखाली पण छान हे सुकले जातात, म्हणजे ज्यांच्याकडे भारताबाहेर उन्हाचा त्रास आहे, ऊन येत नाही, सो ते हवेखाली सुकवले तरी चालतील. आता हे सुकल्यावर कसे असतात ते बघ. आता हे साबुदाण्याचे पापड छान सुकवून घेतलेले आहेत उन्हामध्ये आणि तेलही इथे गरम केलेलं आहे. तेलामध्ये हे पापड घालूयात
क्या बात आहे. म्हणजे पापडाचा साईज तुम्हाला दाखवते. हा जो आपण आधी घातलेला जो सुकवून घेतला आणि हा फुललेला पापड एकदम ट्रान्सल्युसंट होतात तळूनही. हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर छान टिकतात हे मस्तपैकी पापड आणि जेव्हा हवं तेव्हा काढून खाऊ शकता.